तुमच्या मोलाच्या सहकार्यानंच आम्ही गाठलाय 30 लाख सबस्क्रायबर्सचा नवीन टप्पा. तुमच्या कामाची प्रत्येक बातमी साम टीव्हीच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर आजच लाईक, शेअर आणि फॉलो करा. नमस्कार, मी गौरी कुबेर. ऐकूयात आजचं सकाळचं पॉडकास्ट. राष्ट्रवादी काँग्रेसचा शरद पवार गट आणि शिवसेनेचा उद्धव ठाकरे गट यांच्याकडनं आमदार अपात्रतेच्या मुद्द्यावर विधानसभा अध्यक्ष दिरंगाई करत असून सर्वोच्च न्यायालयानं यात हस्तक्षेप करण्याची विनंती करण्यात आलेली आहे. याविषयी आपण अधिक माहिती घेणार आहोत आजच्या पॉडकास्टमधनं. याशिवाय आज आपण चर्चेतल्या बातमीमध्ये मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी राज्यातल्या टोल नाक्यांच्या बाबत जी भूमिका घेतली आहे त्याचं कौतुक होताना दिसतंय. त्याविषयी ते काय म्हणाले आहेत हेही ऐकणार आहोत. चला तर मग सुरुवात करूयात आजच्या पॉडकास्टला इस्रायल आणि हमासच्या संघर्षाच्या बातमीनं. इस्रायल आणि हमासमध्ये गेल्या आठवडाभरापासून भीषण युद्ध सुरू आहे. या युद्धाचे पडसाद संपूर्ण जगावर उमटले आहेत. या युद्धामुळे इस्रायलमधल्या टेक कंपन्या आपापली कार्यालयं दुसरीकडे हलवण्याचा विचार करतायत. याचा फायदा भारताला होऊ शकतो असा अंदाज वर्तवण्यात येतोय. 7 ऑक्टोबर रोजी हमास या दहशतवादी संघटनेनं गाझा पट्टीतनं इस्रायलवर क्षेपणास्त्र हल्ले केले होते. त्यानंतर इस्रायलनं युद्धाची घोषणा करत हमासच्या तळांवर हल्ला सुरू केला. 7व्या दिवशी ही युद्ध कायम आहे. त्यामुळे आतापर्यंत इस्रायल आणि पॅलेस्टाईन या दोन्ही देशांच्या हजारो नागरिकांचा मृत्यू झालाय. इस्रायलमध्ये कित्येक मोठ्या टेक कंपन्यांची कार्यालयं आहेत. यामध्ये इंटेल, मायक्रोसॉफ्ट, गुगलसह तब्बल 500हून अधिक कंपन्यांचा समावेश आहे. यामधील काही ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर्स आणि काही रिसर्च डेव्हलपमेंट विंग आहेत. या कंपन्या एकत्रितपणे 10 लाखांहून अधिक लोकांना रोजगार निर्माण करतात. भारतातली विप्रो, TCS अशा मोठ्या कंपन्यांची प्रादेशिक कार्यालयं देखील इस्रायलमध्ये आहेत. हमाससोबत सुरू असलेलं युद्ध वाढतच चालल्यामुळे ही सर्व कार्यालयं इतर देशांमध्ये हलवण्याचा विचार कंपन्या करतायत. याचमध्ये इतर देशांसह भारताचा देखील विचार केला जातोय. तर काय आहे नेमकं यामागचं टाइम झोनचं गणित? इंडस्ट्री तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार इस्रायलमधल्या कंपन्या या प्रामुख्यानं अशाच देशांचा विचार करू शकतात ज्यांचा टाइम झोन इस्रायल सारखाच असेल. यामध्ये मिडल ईस्टचा विचार केला जाण्याची शक्यता कमी आहे. याला 2 कारणं म्हणजे इस्रायलच्या तुलनेत तिथली महागाई आणि युद्धाची शक्यता. यानंतर दुसरी शक्यता आहे युरोपीय देशांची. त्याशिवाय कित्येक कंपन्यांची भारतात आधीपासनं कार्यालयं आहेतच. त्यामुळे या कंपन्या भारताचा पर्याय निवडण्याची शक्यताही नाकारता येत नाही. सर्वोच्च न्यायालयानं विधानसभा अध्यक्षांच्या कार्यपद्धतीवर टीका केली आहे. त्याविषयीची बातमी आता आपण जाणून घेऊयात. राष्ट्रवादी काँग्रेसचा शरद पवार गट आणि शिवसेनेचा उद्धव ठाकरे गट यांच्याकडनं आमदार अपात्रतेच्या मुद्द्यावर विधानसभा अध्यक्ष दिरंगाई करतायत. असं असून सर्वोच्च न्यायालयानं हस्तक्षेप करण्याची विनंती आता करण्यात आलेली आहे. या प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असून या दरम्यान सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी विधानसभा अध्यक्षांच्या कार्यपद्धतीवर तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे. विधानसभा अध्यक्षांनी हे प्रकरण गांभीर्यानं घेतलं पाहिजे. जूनपासून या प्रकरणाची कोणतीही कार्यवाही झालेली नाही. याबाबत आता सुनावणी व्हायला हवी आहे अशा शब्दात सर्वोच्च न्यायालयाकडनं नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. विधानसभा अध्यक्षांच्या अपात्रतेच्या कारवाईबाबत दिरंगाई केली जातेय असं सांगत उद्धव ठाकरे गट आणि राष्ट्रवादीचा शरद पवार गटानं सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. या ठाकरे गट आणि शरद पवार गटांच्या याचिकेवर एकत्रित सुनावणी करण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयात पार पडलेल्या सुनावणीबद्दल माहिती देताना ॲडव्होकेट सिद्धार्थ शिंदे यांनी सांगितलंय की येत्या 17 तारखेला म्हणजेच मंगळवारी तुम्ही परत या आणि नवीन रूपरेषा द्या, कारण हा पोरखेळ चालू आहे असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलेलं आहे. विधानसभा अध्यक्षांनी दिलेलं वेळापत्रक कोर्टाला मान्य नाहीये. तुम्ही आमच्या आदेशाची पायमल्ली करता आहात. तसंच जर अध्यक्षांना समजत नसेल तर तुषार मेहता आणि महाराष्ट्राचे ॲडव्होकेट जनरल यांनी अध्यक्षांसोबत बसावं आणि त्यांना सुप्रीम कोर्ट काय सांगताय ते समजावून सांगावं आणि आमचे आदेश पाळले गेले पाहिजेत हे देखील सांगावं अशा शब्दात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या कामकाजावर ताशेरे ओढण्यात आले आहेत. जर तुम्ही निश्चित वेळापत्रक दिलं नाही
तर आम्हाला 2 महिन्याचा कालावधी तुमच्यावर लादावा लागेल, असं सर्वोच्च न्यायालयानं यावेळी सांगितलंय. तर कपिल सिब्बल आणि तुषार मेहता यांच्यातली शाब्दिक चकामक देखील झालीय. पुढच्या निवडणुका येण्यापूर्वी निर्णय घ्या, तुम्ही निवडणुकांसाठी थांबला आहात का, असा सवाल देखील न्यायालयानं उपस्थित केलाय. तसंच अध्यक्षांना येत्या मंगळवारी शिवसेना आणि राष्ट्रवादी अशा दोन्ही प्रकरणांमध्ये वेळापत्रक देण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याविषयी केलेलं वक्तव्य चर्चेत आलंय. त्यावर त्यांनी दिलेलं स्पष्टीकरणही खूप काही सांगून जाणार आहे. ते आता आपण ऐकूयात. अजित पवार मुख्यमंत्री होणे हे स्वप्नच आहे. ही प्रत्यक्षात घडणारी गोष्ट नाही. राज्यातही महाविकास आघाडीचं सरकार येणार. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना ठाकरे गट अशी एकदिलानं कामं करतील. त्याचा परिणाम लवकरच दिसून येईल, असं ज्येष्ठ नेते शरद पवारांनी म्हटलं होतं. त्यामुळे वेगळ्याच एका चर्चेला उधाण आलं होतं. अजित पवार मुख्यमंत्री होणे हे स्वप्नच आहे, ही प्रत्यक्षात घडणारी गोष्ट नाही असं का म्हणालात, याची कारणं काय आहेत, असा प्रश्न पवारांना करण्यात आला होता. त्यावेळी ते म्हणालेत की मी माझं एक उदाहरण देतो. आर पाटील आमचे एक सहकारी, ते प्रत्येक सभेत म्हणायचे शरद पवार प्रधानमंत्री झाले पाहिजेत. मी त्यांना एकदा सांगितलं, माझ्याकडे 10 खासदार आहेत आणि 10 खासदारांच्या शक्तीवर प्रधानमंत्री व्हायला जायचं हे योग्य आहे का? काही संबंध आहे का? तर आज महाराष्ट्राच्या विधानसभेत अधिकार गाजवायचा असेल तर 145 आमदारांची शक्ती लागते. जर 145 आमदारांची शक्ती सोबत नसेल किंवा इतर पक्षाच्या मदतीनं 145 संख्येपर्यंत पोहोचू शकत नसाल तर ते दिवास्वप्न आहे, असं शरद पवार म्हणाले आहेत. श्रोत्यांनो, आता ऐकूयात वेगवान घडामोडी. 1 जुलै 2017 पासनं वस्तू आणि सेवा कर GST लागू झालाय. अनेक विमा कंपन्या आणि त्यांच्या मध्यस्थांवर 1 जुलै 2017 पासनं 30,000 कोटी रुपयांची कर चोरी केल्याचा आरोप आहे. या कंपन्यांवर त्यांचं उत्पन्न कमी नोंदवल्याचा आणि खोटे खर्च दाखवल्याचा आरोप आहे. प्राप्तिकर विभागानं स्वतःच्या पद्धतीनं मूल्यांकन करण्यास सुरुवात केली आहे आणि थकीत कराच्या वसुलीसाठी कंपन्यांना डिमांड नोटीस पाठवणं सुरू केलेलं आहे. याशिवाय थकीत रकमेवर व्याज आणि दंडही आकारण्यात येणार आहे. गेमिंग इंडस्ट्रीमधल्या सर्वात मोठा समजल्या जाणाऱ्या करारासाठी मार्ग मोकळा झालाय. त्यामुळे मायक्रोसॉफ्ट आता ॲक्टिव्हिजन ब्लिझार्ड ही कंपनी खरेदी करू शकणार आहे. कॉल ऑफ ड्युटी, कँडी क्रश अशा गेम्ससाठी ही कंपनी ओळखली जाते. ब्रिटनच्या कॉम्पिटिशन अँड मार्केट्स अथॉरिटी अर्थात CMA या संस्थेनं एप्रिलमध्ये ही डील थांबवून ठेवली होती. क्लाउड गेमिंगमध्ये मायक्रोसॉफ्ट कंपनीची मोनोपोली होईल या भीतीनं ही डील थांबवून ठेवण्यात आली होती. मात्र आता CMAनं या कराराला मंजुरी दिली आहे. इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल ऑफ इंडिया, ज्याला इफ्फी अशा नावानं ओळखलं जातं, हा फिल्म फेस्टिवल लवकरच सुरू होणार आहे. 20 ते 28 नोव्हेंबर दरम्यान गोव्यात हा फेस्टिवल पार पडणार आहे. यंदा या महोत्सवाचं 54वं वर्ष आहे. यंदाच्या इफ्फीमध्ये प्रसिद्ध हॉलिवूड निर्माता मायकल डग्लस यांना सत्यजित रे जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी याबाबत माहिती दिली आहे. श्रोत्यांनो, ऐकूयात क्रीडा विश्वातली एक बातमी. भारत पाकिस्तान यांच्यातल्या हाय व्होल्टेज सामन्यापूर्वी पाकिस्तानच्या प्रसिद्ध महिला पत्रकार झैनब अब्बासची भारताहून हकालपट्टी करण्यात आली होती, असं वृत्त आलं होतं. झैनब या वर्ल्ड कप 2023चं वार्तांकन करण्यासाठी भारतात आल्या होत्या. मात्र त्यांना आपल्या जुन्या पोस्टमुळे भारत सोडावा लागलाय. अनेक दिवस शांत असलेल्या झैनबनं आता या प्रकरणी आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी म्हटलंय, मी स्पष्ट करू इच्छिते की ती जुनी पोस्ट माझं मूल्य आणि आज मी जी व्यक्ती आहे ते दर्शवत नाही. अशा प्रकारच्या भाषेबद्दल कोणतीही सबब देता येणार नाही. जे कोणी दुखावलं गेलं असेल त्यांची मी माफी मागते. श्रोत्यांनो, ऐकूयात चर्चेतली बातमी. टोल माफी प्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाली आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी या प्रकरणात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. त्यानंतर राज ठाकरे यांनी सरकारचे प्रतिनिधी आणि मंत्री दादा भुसे यांच्यासोबत बैठक घेतली आहे. यावेळी राज ठाकरे यांनी सरकारकडे काही महत्त्वाच्या मागण्या आणि काही बदल सुचवले आहेत. त्याची जोरदार चर्चा रंगली आहे. राज ठाकरे म्हणाले आहेत, त्याच्यानंतर करारातील नमूद सर्व उड्डाण पूल, भुयारी मार्ग यांचे डिटेल स्ट्रक्चरल ऑडिट केलं जाईल. बरोबर आहे.
आणि ते आपण ह्यांच्याकडनं करणार, IITच्या लोकांकडनं, नामांकित IIT संस्थेतर्फे IITच्या लोकांकडनं करणार ते. सो ते सरकारी यंत्रणा असणार. त्याच्यानंतर ठाण्याला जे टोल वाढ झालेली आहे, खास करून मी कमर्शियल म्हणत नाहीये, ज्या 4 चाकी वाहनांवरती जी 5 रुपयाची वाढ झालेली आहे, हा रद्द करण्याच्या दृष्टिकोनातनं सरकारला 1 महिन्याचा अवधी पाहिजे आणि त्याप्रमाणे ते 1 महिन्याच्या अवधीमध्ये याचा निर्णय करतील असं सांगितलं आहे. जी वाढ झालेली आहे ती रद्द करण्याच्या दृष्टीने. त्याच्यानंतर जे गोष्ट बंद झाली होती ती आता पुन्हा सुरू होईल. ती म्हणजे प्रत्येक टोल नाक्यावरती ती जी येलो लाईन जी पूर्वी होती, बरोबर, त्या येलो लाईन मध्ये 200 ते 300 मीटरच्या पलीकडे त्या येलो लाईनच्या बाहेर गाड्या गेल्या तर त्या सगळ्या गाड्या पुढच्या सोडून दिल्या जाणार, टोल न घेता. येलो लाईनच्या पुढच्या सगळ्या गाड्या सोडून दिल्या जाणार. 4 मिनिटाच्या पलीकडे एकही गाडी टोल नाक्यावरती थांबणार नाही. त्याच्यासाठी एक्स्ट्रा मला असं वाटतं पोलीस फोर्स हा देखील तिकडे एक्स्ट्रा लावला जाईल की जेणेकरून ते जे टोल नाक्यांवरती जे बाउन्सर्स किंवा इतर जी पोरं ठेवली जातात आणि जे हमरी तुमरी करतात आणि काय लोकांची जे वेडवाकड वागतात, हे याच्यापुढे ठेवले जाणार नाही. तिकडे ती यंत्रणा ही पोलिसांमार्फतच राबवली जाईल. त्याच्यानंतर ती 6 नंबर टोल नाक्यावरती जर समजा फास्ट ट्रॅक हा चालला नाही त्यांचा, बरोबर आहे, तर तुम्हाला एकदाच तिथे पैसे भरावे लागतील. एक तर काय करतात, हे तिकडेही पैसे वसूल करतात आणि पुढेही तुम्हाला मोबाईलवरती ते फास्ट ट्रॅकचं हे येतं की किती पैसे भरा. तो 2-2दा हे 2-2दा होणार नाही, ते एकदाच भरले जातील. राज यांच्या या भूमिकेचं विविध स्तरातनं कौतुक केलं जात आहे. कित्येकांनी त्या भूमिकेचं स्वागत केलेलं आहे. श्रोत्यांनो, हे होतं सकाळचं पॉडकास्ट. आजचं सकाळचं पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं हे आम्हाला सांगायला विसरू नका. युट्यूबवर सुद्धा आता तुम्ही हे सकाळचं पॉडकास्ट ऐकू शकता आणि त्या माध्यमातनं तुमच्या प्रतिक्रिया, तुमच्या सूचना आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सकाळचं हे पॉडकास्ट तुमच्या मित्रांना आणि कुटुंबियांना नक्की शेअर करा. तर आपण आता उद्या पुन्हा भेटूयात. धन्यवाद. स्क्रिप्ट अँड रिसर्च युगंधर ताजणे. वाचा, बघा आणि आता ऐका आणखी बातम्या isakal.com वर. तुम्ही हा पॉडकास्ट isakal वेबसाईट आणि ऍपवर सुद्धा ऐकू शकता. विसरू नका, या पॉडकास्टला आपल्या आवडीच्या पॉडकास्ट ऍपवर सबस्क्राईब किंवा फॉलो करायला.